अमरावती विधान परिषदेमध्ये एक आता नवा ट्विस्टर आहे। काँग्रेस वंचितचे सूर काही केल्यात जुळेना झालेत आणि हर्षजित देशमुख सध्या रुग्णालयात, त्यामुळे आणखी अडचणी वाढल्यात। काँग्रेस आणि वंचित मधला विसंवाद सुद्धा समोर आलाय। दोन्ही बाजूंनी प्रस्ताव दिलाय, निर्णय मात्र होत नाहीये। तर काँग्रेसच्या प्रस्तावावर वंचित उमेदवाराचं उत्तरच आलं नाहीये आणि वंचितची आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती, तर वंचित उमेदवारांना आपल्या प्रस्तावावर उत्तरच दिलं नसल्याचा काँग्रेसनं दावा केलेला आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन लढावी अशी वंचितची भूमिका होती। तसा प्रस्ताव आम्ही काँग्रेसला खूप आधीच दिला होता, परंतु अमरावतीच्या स्थानिक काँग्रेसी नेत्यांचा आग्रह होता की ही सीट काँग्रेसने लढली पाहिजे आणि म्हणून तेव्हा तो काँग्रेसने निर्णय घेतला आणि स्वतः काँग्रेस लढली। आम्ही तेव्हाही काँग्रेसला सावध केलं होतं की या निवडणुकीमध्ये आपण जो उमेदवार दिलाय हर्षजित देशमुख, ते भाजप विरुद्ध लढणार नाही, कारण ते कॉम्प्रोमाइज कॅन्डिडेट आहे। प्रकृती अस्वस्थतामुळे तो हॉस्पिटलमध्ये भरती झालेला आहे। आज किंवा उद्या त्याची सुट्टी व्हायची शक्यता आहे, पण तो सुट्टी झाल्यानंतरही सुद्धा तो शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का फिरायसाठी याची आम्ही जरा खातरजमा करणार आहोत। आणि त्याला डॉक्टरांनी रेस्ट सांगितली असेल तर मग अडचणीचं होईल, म्हणून त्या काळामध्ये वंचितचा जो उमेदवार आहे निलेश विश्वकर्मा, माननीय बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या सन्माननीय अध्यक्षाशी बोलले आणि ती चाचपणी आम्ही मधल्या काळामध्ये केली। त्यांनी आम्हाला सांगितलं की मी बाळासाहेबाशी बोलतो आणि बाळासाहेबाशी बोलणं झाल्यानंतर तुम्हाला अजून त्याचा आम्हाला अजून रिप्लाय आलेला नाही।